योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना मोठे आश्वासन। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केलेल्या आहेत, काय आश्वासन दिलेले आहेत, संपूर्ण माहितीची आनंदाची अपडेट आहे, मोठी खुशखबर आहे आताची। तर ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, आता तर राज्यात तिथं बघू शकता की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव येथील जाहीर सभा घेतली। यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आश्वासन दिले आहे की 20 नोव्हेंबरच्या मतदानानंतर बघा 23 नोव्हेंबरला डिसेंबरला हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाईल, शिंदे साहेब म्हणाले आहेत बघा। आणि तुम्ही आम्हाला बळ दिलं तर लाडक्या बहिणींच्या पैशांची वाढ होईल। या योजनेच्या माध्यमातून बघू शकता की बहुतेक आता लाडक्या बहिणींना असं वाटतं की आमचे पैसे, जो तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तो येणार की नाही येणार, अशी त्यांना चिंता पडलेली आहे बघा। डिसेंबरचा हप्ता जो आहे तो येणार आणि त्यामध्ये बघा वाढ म्हणजे 2100 रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहेत, त्यामध्ये वाढ केली जाणार आहे। 20 नोव्हेंबरला मतदान आहे आणि 23 नोव्हेंबरला डायरेक्ट निकाल लागल्यानंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। तसेच राज्यात बघा आतापर्यंत बहिणींना ताईंना बघा 5-5, 6-6 हप्ते खात्यात जमा झालेले आहेत बघा। तर त्यांना जो आता डिसेंबरचा हप्ता आहे तो मिळणार आहे का, तर हा सर्वांना प्रश्न पडलेला आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की जे आम्ही बोलतो ते आम्ही करतोच, आणि त्यांनी सर्व बहिणींना हे 5-5 हप्ते 6-6 हप्ते जमा केलेले आहेत। तर अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला। आणि तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा। तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेअंतर्गत साहेबांकडून मोठमोठे नवनवीन शासन निर्णय घेतले जात आहेत। त्यामध्ये बघा लाडक्या बहिणींना अशा मोठमोठ्या अपडेट पाहायला मिळत आहेत बघा। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, तर मोठे आश्वासन दिलेले आहे। आणि याच्यामध्ये बघा कोणाला ते सांगत आहे की आम्ही 3000 रुपये महिना देणार आहोत महालक्ष्मी योजनेअंतर्गत। महाविकास आघाडी सरकारची ही घोषणा आहे। त्यात बघा आता नवनवीन आणि मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत, त्यामध्ये बहिणींचा सर्वीकडे फायदा आपल्याला दिसून येत आहे बघा। त्यामुळे आजची ही जी निवडणूक आहे, आता तुमची निवडणूक आहे, उद्या तुमचं मतदान आहे बघा। मतदान झाल्यानंतर तुम्हाला समजेल की आता जे आहेत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत, आणि त्यांनी पण सांगितलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ताईंनो। आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता बघा। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून आता नवनवीन आणि मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत, त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ केली जात आहे। तर बहुतेक बहिणींना हे पैसे मिळालेले पण आहेत। आणि लाडकी बहीणच नव्हे तर बघा आता ज्या नवीन योजना येणार आहेत, आणि शासनाने बघा जे बेरोजगार तरुण आहेत त्यांचासुद्धा विचार केला पाहिजे। कारण बघा या सरकारमध्ये बघा तुम्हाला आरोग्य विभाग भरती झाली, भरपूर काही ज्या भरत्या झाल्यात त्यामध्ये फक्त पेपर घेतले जातात, नंतर पेपर फोडले जातात। त्यामध्ये या सरकारचा पण तोटा आहे। त्यामुळे बघा तरुणांचा पण भविष्याचा त्यांनी विचार केला पाहिजे। ज्या नवीन वॅकन्सीज आहेत त्या निघाल्या पाहिजे, आरोग्य भरती झाली पाहिजे। बहुतेक काही अशा जागा आहेत की महानगरपालिकेमध्ये भरती झाली पाहिजे, म्हणजे बहुतेक अशा काही जागा आहेत की त्या भरल्या गेल्या पाहिजे। कारण यामध्येच बघा की फक्त बहिणींनाच नाही तर भावांकडे सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून आता नवनवीन आणि मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत, त्यामुळे तुम्ही जेवढे काम करता तेवढे तुम्हाला जे आहेत ते आता गुण मिळणारच आहेत मतदानामध्ये। परंतु सर्वांचा विचार केला पाहिजे, असं नाही की फक्त लाडक्या बहिणींनाच पैसे द्यायचे आणि भावांना इकडे तिकडे फिरवायचं, असं पण केलं नाही पाहिजे। तर बघू शकता की मी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात। जे बी शासन आता नवीन निर्णय घेत असतात, नवीन माहिती, सरकारी योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असते, त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला। आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून आताची मोठी अपडेट समोर येत आहे। आणि बघू शकता की शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की तुम्हाला हे पैसे आम्ही 23 नोव्हेंबरला डायरेक्ट खात्यामध्ये जमा करणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व बहिणींना ताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा
आपले मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि सर्वप्रथम माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते. आणि मी रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो ताईंनी तुम्हाला तुमच्यासाठी मी काही ना काही नवीन माहिती आणि नवीन अपडेट क्विकमध्ये घेऊन येत असतो. म्हणजे तुम्हाला जे बी शासन निर्णय होत असतात, लाडकी बहीण योजनेमध्ये पैशांमध्ये वाढ होणार आहे, जे GR बदलतात, किंवा तुम्हाला बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बहुतेक ताईंना हे पैसे आता 3 गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा मिळणार आहेत. काहींना मिळणार नाहीत तर काहींना मिळणार आहेत. ते कोणाला मिळणार आहेत बघा, ज्यांचं उज्ज्वला योजनेचं अकाउंट आहे, उज्ज्वला योजनेचे ज्यांचं जनधनचं अकाउंट आहे, तर त्यांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा. म्हणजे सबसिडीजमध्ये त्यांना हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर 830 रुपये हे 3 अंड्यांचे तुम्हाला वितरित केले जाणार आहेत बघा. त्यामुळे बघा, हे जे सरकार आहे सर्व बहिणींसाठी फायदेशीर आहे आणि सर्वांसाठी फायदेशीर पाहायला आपल्याला मिळत आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.